अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज मी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची विशेष सेवा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुमंत्र घेण्यासाठी कोणता मुहूर्त आहे? खूप जणांना ऑफिस असेल, जॉब असेल, बिझनेस असेल, आपलं सगळं घरदार प्रपंच सांभाळून आपल्याला गुरुमंत्र घ्यायचा आहे. तर मग दिवसभरात गुरुमंत्र आपण कधी घेऊ शकतो? आणि गुरु कोणाला करायचं? देहधारी व्यक्तीला गुरु करायचं, गुरुमंत्र कोणाचा घ्यायचा? खूप जणांच्या मनामध्ये कन्फ्यूज आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करायचंय, पण पहिले ऑलरेडी त्यांचे गुरु आहे, मग काय करायचं? त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. आपला प्रपंच परमार्थ या सगळ्या गोष्टी सांभाळून, प्रपंच सांभाळून आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करायचा आहे, कारण की प्रत्येक वर्षी जो महाराजांचा सेवेकरी असेल, खूप जणांना मानता, पण महाराजांना गुरु करायचंय, त्यांच्या मनात खूप इच्छा आहे की आम्हाला महाराजांना गुरु करायचंय. श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करायचं असेल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. आपल्या घरी सगळ्यात प्रथम पहिले महाराजांचा फोटो आणा. सगळ्यात प्रथम तुम्ही बॅचलर असाल, कोणी असाल, काही आवश्यकता नाही. सगळ्यात पहिले महाराजांचा फोटो आणा. तर फोटोचं पूजन करायचं. कोणाच्या घरी महाराजांचा फोटो नसेल तर फोटो आणा, फोटोचं पूजन करायचं. त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी 3 पळ्या पाणी महाराजांच्या फोटोवर चरणावर ठेवायचं. महाराजांना विनंती करायची की महाराज, तुम्ही आजपासून आमचे गुरु, सद्गुरु, आमचं जे गुरुपद आहे ते तुम्ही घ्यावं आणि रोज 3 अध्याय आणि स्वामी चरित्र असेल ते आपण वाचावं, नामस्मरण करावं. एवढंच आहे, बाकी काहीच नाही. तुम्हाला कुठेही गर्दी करायची गरज नाही. खूप ठिकाणी गर्दी होती. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला गुरुपद घ्यायचंय. तुम्ही सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असेल, दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, त्याच्यावर गुरुपद पहिले घ्यायचं. मग बाकी तुम्हाला वाटेल तिथं गुरुपद घ्या, काही हरकत नाही. पहिले घरामध्ये महाराजांचा फोटो असावा. त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक स्वामी चरित्र पूर्ण वाचायचं. गुरुपद घेण्याचा मुहूर्त काय आहे? तुम्ही सकाळी 3 वाजेपासून तर रात्री 12 पर्यंत गुरुपद घेऊ शकता. गुरुपद कोण घेऊ शकतं? ज्यांना सगळ्या गोष्टी समजतात, जे लहान मुलं असेल, मोठे असेल, कोणी असेल, जे महाराजांना आवडतं, म्हणजे महाराजांचं नामस्मरण करायला ज्या व्यक्तीला आवडतं त्या व्यक्तींनी महाराजांचं गुरुपद घेऊ शकतं. दत्त महाराजांनी 24 गुरु केले. मग तुम्हाला वाटत असेल आम्ही काही दिवसापूर्वी दुसऱ्यांची सेवा करत होतो, आता दुसऱ्या गुरूंची सेवा करतो, परवा तिसऱ्या गुरूंची सेवा, मग आम्ही महाराजांची गुरुपद महाराजांना घेऊ शकतो का आपण? तर महाराजांचे गुरुमंत्र किंवा महाराजांची सेवा तुम्ही करू शकता. मी पण बघा, माझं पण जे गुरु आहे, मी जे कान मंत्र घेतला आहे, कान फुकले आहे किंवा हे जे काय असेल ते सद्गुरु प्रल्हाद महाराज आहे. आपले देहधारी व्यक्ती गुरु आपला असावा, आपले कान फुकले गेले पाहिजे, गुरूंचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असावा. त्यासाठी देहधारी व्यक्ती गुरु आपण करायला पाहिजे. महाराज तर गुरु आहेच. मी पण अगोदर म्हणायचो नाही महाराज सर्वस्व आहे, पण गुरुमंत्र कानामध्ये घेतल्या महत्वाचं आहे, कान फुकणं महत्वाचं आहे, गुरुचा हात आपल्या डोक्यावर असणं महत्वाचं आहे. म्हणून देहधारी व्यक्ती गुरु करावा. नाही भेटला तर महाराजांना गुरु करायचं आणि नामस्मरण करायला सुरुवात करायची, हे लक्षात ठेवा. त्या दिवशी एक स्वामीचरित्र पूर्ण वाचावं. आपण सकाळी महाराजांना पुरणपोळी फार आवडते, पुरणपोळी असेल, बेसनाचे लाडू असेल, वरण भात, भाजी पोळी, सगळ्या गोष्टी आपण ते करू शकता. तुम्ही गुरुमंत्र घेतला असेल का गुरु करायचा असेल तर आपल्या गुरूंना घरी बोलवावं. त्या दिवशी पाद्यपूजन करायचं. पाद्यपूजन केल्यानंतर जपमाळा आपल्या गुरूंकडून, ती जी जपमाळ आहे ती जपमाळ गुरूंच्या हस्ते, ती जपमाळ आपण त्या दिवशीपासून गुरूंचा जप करायला सुरुवात करायची. लक्षात ठेवा, आपण जी जपमाळ आणणार ती गुरुच्या हातामध्ये द्यायची, काही वेळ ठेवायला, आणि नंतर ती जपमाळ आपण गळ्यामध्ये घाला किंवा जप करण्यासाठी आपण करू शकता. किंवा स्वामीचरित्र असेल ते पण आपल्या गुरूंच्या हातात द्यायचं, नंतर ते स्वामीचरित्र आपण वाचू शकता. गुरुचरित्र पण सेम आहे. आपण ज्यांना गुरु करणार त्या दिवशी त्या गुरूंना घरी बोलवा, पाद्यपूजन करा, नंतर जपमाळा असेल, गुरुचरित्र असेल, या पोथी त्यांना हात लावून ते वाचायला सुरुवात करा.
एवढ्या गोष्टी आपण जर केल्या तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा, आणि गुरु कशासाठी करायचा, आपले आई वडील गुरु आहे. 29 तारखेला सगळ्यात पहिले महाराजांचा अभिषेक करायचा, फोटोचं गुरुमंत्र घ्यायचा, पाद्यपूजन करायचं, आणि नंतर आई वडिलांचं पाद्यपूजन केल्यानंतर पतिदेवाचं. आता सगळ्यात मुख्य म्हणजे स्त्रीला गुरु करणं गरजेचं नाहीये, पण पतिदेवच हे गुरु असतात, हे लक्षात ठेवा. पण ज्यांना करायचं असेल ते करू शकता, असं काही बंधन नाहीये. आपल्या पतींचं पण त्या दिवशी आई वडिलांचं पाद्यपूजन कराच, पण आपल्या नवऱ्याचं पण त्या दिवशी पाद्यपूजन करा, कारण की नवरा पण हा गुरु असतो, लक्षात ठेवा. पण काय होतं माहिती का, नवरा हा गुरु असतो बरोबर आहे, पण हे नात्यामध्ये गुरु एक लिमिट असते. म्हणून गुरु जो असेल तो आपण आई वडिलांना गुरु मानतो, बरोबर आहे, आई वडील आहे. काही काही महिला असेल आपल्या पतींना पण गुरु मानावा, पतींना करणार, बरोबर आहे, हे आपले कर्तव्य आहे. आई वडील कर्तव्य, तसं नवरा हा कर्तव्य. पण आपला देहधारी व्यक्ती असा गुरु असावा, जो कधीही तुम्हाला मार्गदर्शन करणारा असेल, चांगल्या रस्त्यावर नेणारा असेल. कारण की मार्ग दाखवणं हा पण खूप मोठा आहे. पण तुम्ही म्हणा शिक्षक गुरु आहे, हे गुरु आहे. आध्यात्मिक गुरु हा वेगळा असतो, लक्षात ठेवा. आपली आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी गुरु हा वेगळा असतो. म्हणून तुमच्या आजूबाजू कोणी असेल देहधारी व्यक्ती, त्यांना गुरु करा. गुरु हा करताय तर शक्यतो करून ब्राह्मण असावा, हे नियम लक्षात ठेवा. शक्यतो करून ब्राह्मण असावा, कारण की आचार संपन्न, परत संध्या असेल, ह्या सगळ्या गोष्टी जो ब्राह्मण व्यक्ती आहे तो पाळत असतो, लक्षात ठेवा. म्हणून मी एक थोडं ऍडिशनल तुम्हाला सांगतोय. बाकी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणाला गुरु करा, कारण की आता गल्लोगल्ली भरपूर गुरु झाले, त्याला काही अर्थ नाहीये. गुरु हा सत्वशील असावा, चांगला असावा. नाही भेटला महाराजांना गुरु करा, संपला विषय. त्या दिवशी स्वामी चरित्र पूर्ण वाचायचं, संक्षिप्त गुरुचरित्र पूर्ण वाचायचं. त्या दिवशी सकाळ संध्याकाळ महाराजांना आरती करायची. महाराजांचं गुरुमंत्र, महाराजांचं पाद्यपूजन, महाराजांचं गुरुपद हे 5 मिनिटाचं आहे, जास्त वेळ लागत नाही. महाराजांना तुम्ही एक नारळ ठेवू शकता, खडीसाखर ठेवू शकता, दक्षिणा ठेवू शकता. असं साधं आणि सोपं गुरुपद आहे. 29 तारखेला सगळ्यांनी घ्यावं. आपल्या घरी पहिले घ्या, मग बाकीच्या ठिकाणी मंदिर असेल, मठ असेल, केंद्र, सगळीकडे तुम्ही जा, पण आपल्या घरी पहिले गुरुपद घ्या. आपल्या आईवडिलांचं चरण, आईवडिलांचं पाद्यपूजन, पतिदेवांचं पाद्यपूजन. आता ज्यांना गुरु म्हणजे जो असा व्यक्ती असतो की तो तुम्हाला मार्ग दाखवतो, लक्षात ठेवा. काही पुढे घडणाऱ्या गोष्टी त्या गुरुलाच माहीत असतात. जसं गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे, दीपिकाची गोष्ट, एक गुरु असतात, त्यांना सगळे रोग, सगळ्या गोष्टी असतात, तरी पण तो दीपक न हे करता त्यांच्या सगळ्या गोष्टी करतो. सुशी सगळ्या गोष्टी त्या गुरूंचं करतात, लाजत नाही ते. गुरूंना आंघोळ घालणं असेल, गुरूंना जेवण करणं असेल, गुरूंचं सगळ्या गोष्टी बघणं असेल, ते घाबरत नव्हते किंवा ते लाजत नव्हते. गुरु हा पाठीराखा असतो. मग ते केल्यानंतर त्यांना आशीर्वाद भेटला, त्यांना ब्रह्मा विष्णू महेश. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुमंत्र ज्यांचा घेतला असेल त्यांच्याजवळ जावं, त्यांना भेटावं, त्यांना घरी बोलवावं. पाद्यपूजन असेल, थोडं मान सन्मान असेल, ते प्रमाणे आपण करायला पाहिजे प्रत्येक गुरुपौर्णिमेला. आता गुरुपौर्णिमेला गुरुला सगळ्यांच्या घरी जाणं शक्य नाहीये, काही त्याच्यानंतर 1-2 दिवसानंतर केलं तरी चालेल, पण आताच आपल्या गुरूंना फोन करून तुम्ही सांगावं, हे आपलं कर्तव्य आहे, किंवा आपण त्यांना भेटायला जावं. मग त्या दीपिकाच्या गोष्टीमध्ये असं आहे की ब्रह्मा विष्णू महेश्वर हे आशीर्वाद देण्यासाठी आले. ते म्हणे आम्ही तुम्हाला भजत नाही, म्हणजे काय, आम्ही तुमची सेवा नाही करत, आम्ही गुरूंची सेवा करतो. गुरूंची सेवा, गुरूंच्या सेवेमध्ये पाद्याला खूप महत्व आहे. पायाला, गुरूंच्या पायामध्ये खूप ताकद असते. कधी लक्षात ठेवा, गुरूंचे पाय, आपण गुरु आपल्याला समोर भेटले तर गुरूंचे पाद्यपूजन किंवा पाय आहे ते पाय चेपायला पाहिजे 5-10 मिनिटं. आपलं डोकं असेल ते त्यांच्या पायावर ठेवलं पाहिजे, म्हणजे आपला जो ताण तणाव, काही जण डिप्रेशन मध्ये जातात, काही खूप त्रास होतो, हे सगळं बंद होईल. फक्त गुरूंच्या पायावर आपलं डोकं ठेवायला पाहिजे 5 मिनिटं 10 मिनिटं, आणि पाय चेपायला पाहिजे. खूप ताकद आहे. म्हणून तुमचे कोणते जिवंत गुरु असेल किंवा जिवंत गुरु असेल तर त्यांचं पाद्यपूजन करा, कारण की तुमच्या नशिबात आहे. असं सगळ्यांना नशिबात नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून गुरुमंत्र
आपण घेतला, आता एक खूप जण म्हणणार आम्ही एका गुरुचा गुरुमंत्र घेतला मग आम्हाला दुसरा गुरु करायचा आहे. नवीन नवीन गुरु खूप जणांना आवडत असतात, पण लक्षात ठेवा एकच गुरु केला असेल ना त्या गुरुवर विश्वास ठेवा. सगळे गुरु एकच मार्ग दाखवत आहो, एकाच गुरुवर विश्वास ठेवायचा आणि त्यांच्या जे शब्द असतात त्या शब्दामध्ये ताकद असते. हे लक्षात ठेवा, शब्दामध्ये ताकद असते. म्हणून त्या दिवशी गुरुमंत्र आपण अवश्य घ्यावा. देहधारी व्यक्ती भेटला त्यांचं पण पाद्यपूजन करा, त्यांना पाद्यपूजन करून त्यांच्या हातामध्ये जपमाळ द्या आपली, कारण की गुरुच्या हातामध्ये जपमाळ दिल्यानंतर ती अजून ऍक्टिव्हेट होते, अजून शक्ती अजून ताकद त्याच्यामध्ये येते. खूप आहे. आता मी जरी आता साखरखेडा इथे गेलो असेल, मी माझी जपमाळ घेऊन जातो आणि त्यांच्या पादुकावरती ठेवतो आणि ती जपमाळ घेतो. लक्षात ठेवा, हे तत्व आहे, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, कारण की जपमाळ आहे ना आपली खराब होत असते. आपली जी जपमाळ आपण जप करतो, काउंटर असेल जप असेल, कधी कधी खराब होते, खाली पडते, दूषित होते, खराब होते. मग त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा कधीही आपण आपल्या गुरूंच्या हातामध्ये आपली जपमाळ द्यायची, काही वेळेस त्यांच्या हातामध्ये ठेवायची आणि परत आपण आपल्या हातात घ्यायची. लक्षात ठेवा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि कधीही करू शकता. नवीन काही वस्तू घेतली, स्वामी चरित्र असेल, गुरुचरित्र असेल, कोणती पोथी असेल, गुरूंच्या हातामध्ये द्या, नंतर आपण वाचायला सुरुवात करा. आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. गुरुचरित्र पारायण पण आलं, गुरुचरित्र जरी घेतली मी नवीन पोथी, पहिले महाराजांच्या चरणावर ठेवायची, नंतर आपल्या डोक्यावर ठेवायची आणि मग ती आपण वाचायची. म्हणून जपमाळ असेल ती ऍक्टिव्हेट आपण करून घ्या. जपमाळ जेव्हा आपण ठेवणार आपल्या महाराजांच्या फोटोज तिथं पण जपमाळ ठेवून द्या आणि ती ऍक्टिव्हेट सगळ्यांनी करून घ्या. सगळ्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद महाराजांचं घ्यायचं. आपले आई वडील, आपले नवरा असेल, पती असेल, त्यांचं पाद्यपूजन करा त्या दिवशी. अशा पद्धतीने आपण गुरुपौर्णिमेचा सण आहे तो सगळ्यांनी साजरी करावा. सगळे गुरु असतात आयुष्यात, जे आपल्याला मदत करतात, जे आपण ज्या ठिकाणी आपण अडचणीत असतो, गुरु आपल्याला मदत करत असतात. लक्षात ठेवा, मार्ग दाखवणारा आपण गुरु असतो, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि त्या दिवशी आपण जी सेवा केलेली आहे, 1.25 लक्ष जप असेल, गुरुचरित्र पारायण असेल, 1 वर्षाची केलेली सेवा त्या दिवशी आपण गुरूंच्या चरणी समर्पित करायची. आपलं नाव लिहायचं पांढऱ्या पेपरवर लाल पेनाने. पांढरा पेपर घ्या, लाल पेनाने तुमचं नाव लिहा. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जप किती केला ते लिहा. गुरुचरित्र पारायण वर्षभरात किती केलं ते लिहा. 1.25 लक्ष जप किती झाला ते लिहा. दुर्गा सप्तशती जेवढ्या सेवा झाल्या त्या सगळ्या सेवा लिहून घ्यायच्या. महाराजांची माफी मागायची, महाराजांना पत्र लिहायचं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या भावना व्यक्त करा, महाराजांना एक पत्र लिहा. काही होत नाही, आम्ही पण दर दसऱ्याला तिरुपती बालाजींना आम्ही पत्र लिहितो, आम्ही खुशाली सांगतो पत्रामध्ये. त्या पत्रामध्ये सगळं लिहितो की कोण कसं आहे, कोणी काय गाडी घेतली, कोणी घर घेतलं, कोणाला बाळ झालं, कोणाला काय झालं, सगळं. तर गुरुपौर्णिमेपर्यंत, आता पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत, गुरुपौर्णिमेपर्यंत आपलं जे काय बदल झाले ते का पत्रामध्ये महाराजांना लिहा. मराठीमध्ये लिहा, इंग्लिशमध्ये लिहा, कोणत्याही शब्दात लिहा. पांढऱ्या पेपरवर लाल पेनाने लिहायचं महाराजांना. ते सगळी सेवा लिहा. तुमचं काय बदल झाले, काय बदल व्हायचे, काय अपेक्षित बदल आहे ते सगळे पत्रामध्ये लिहून महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचे आपल्या घरच्या घरी आणि नंतर ते तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे. हे पण आयडिया आत्ता महाराजांनी सांगितली मला, व्हिडिओमध्येच लक्षात आला माझ्या या गोष्टी. एक पत्र लिहा तुम्ही महाराजांना की तुमचं खुशाल आहे का, कशा आहे, ज्या घरामध्ये काही गोष्टी असतात त्या सगळ्या महाराजांना शेअर करा, लिहून महाराजांना द्या. महाराजांच्या चरणावरती सेवा ठेवा, नंतर ते तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं. हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी 3 गोष्टी सगळ्यात करा. गुरुपद घ्या, आपली जपमाळ ऍक्टिव्हेट करून घ्या, परत महाराजांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी पत्र लिहायचं आणि ते पत्र नंतर तिजोरीमध्ये ठेवायचं. हे सगळ्यांनी या 3 गोष्टी प्रत्येकाने कराव्या. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.